नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज एक EPFO करोडो सदस्यांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे EPFO करोडो सदस्यांसाठी एक आनंदाची बातमी, पण आता हे काम केले नाही तर तुमचं नुकसान होणार। मित्रांनो, काय आहे ही आनंदाची बातमी आणि कोणतं आहे काम जे केले नाही तर आपले नुकसान होऊ शकते, त्याबद्दल आज आपण बघणार आहोत। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर आवडला आणि कामाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। मित्रांनो, सरकारी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या EPFO करोडो सदस्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। एम्प्लॉयमेंट लिंक इन्सेंटिव्ह म्हणजे ELI योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी EPFOने UAN सक्रिय करण्याची आणि बँक खाते आधारशी लिंक करण्याची मुदत 15 जानेवारी 2025 पर्यंत वाढवली आहे। त्यांची मूळ मुदत 30 नोव्हेंबर 2024 होती, जी नंतर 15 डिसेंबर 2024 पर्यंत वाढवण्यात आली। आता पुन्हा मुदत वाढवण्यात आली आहे। ELI योजनेच्या आर्थिक लाभाचा दावा करू इच्छिणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी युनिव्हर्सल अकाउंट नंबर म्हणजे UAN सक्रिय करणे आवश्यक आहे आणि बँक खाते आधारशी लिंक करणे अनिवार्य आहे। हे EPFO मार्फत प्रशासित केले जाते। तुम्हाला ELI योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास तुम्हाला ही अनिवार्य प्रक्रिया पूर्ण करावी लागेल। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जुलैमध्ये केंद्रीय अर्थसंकल्प 2024 मध्ये या नवीन योजनेची घोषणा केली होती। EPFOने एका परिपत्रकात मुदत वाढवण्याची माहिती दिली आहे। प्रश्न असा आहे की ELI फायदे मिळवण्यासाठी तुम्हाला बँक खात्याशी आधार लिंक करण्याची आवश्यकता का आहे? मित्रांनो, ELI पैसे DBT वापरून जमा करावे लागतील, त्यामुळे आधार बँक खात्याशी लिंक करणे आवश्यक आहे। श्रम आणि रोजगार मंत्रालयाने 22 नोव्हेंबर 2024 रोजी जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की ELI योजनेतील लाभ पात्र कर्मचाऱ्यांना DBT द्वारे वितरित केले जातील। म्हणजे नियोक्त्यांना विनंती केली जाते की त्यांनी UAN सक्रियकरण आणि पडताळणी करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी। त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात आधार जोडण्याची खात्री करा। आता आपण बघूया मित्रांनो, ते का महत्त्वाचे आहे। मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार EPFOच्या प्रत्येक सदस्याकडे आधारशी जोडलेला युनिव्हर्सल अकाउंट नंबर म्हणजे UAN नंबर असणे आवश्यक आहे, जे सदस्य पोर्टलवर लॉग इन तयार करून सक्रिय केले पाहिजे, जेणेकरून एकाच विंडोमधून अनेक सुविधांचा लाभ घेता येईल। अशा वैशिष्ट्यांमध्ये PF पासबुक पाहण्याची आणि डाउनलोड करण्याची क्षमता, पैसे काढणे, ॲडव्हान्स आणि हस्तांतरणासाठी ऑनलाईन दावे सबमिट करणे, वैयक्तिक तपशील अद्ययावत करणे आणि रिअल टाईममध्ये दाव्यांची स्थिती ट्रॅक करणे समाविष्ट आहे। सक्रिय करण्याची प्रक्रिया सोपी आहे आणि ती आधार आधारित OTP वापरून पूर्ण केली जाऊ शकते। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।